काही दिवसापूर्वी मेनवली घाट पाहण्याचा योग आला. साताऱ्याच्या वाईजवळ कृष्णा नदीच्या काठावर वसलेलं हे ठिकाण पाहताच जाणवलं, इथे फक्त निसर्ग नाही, इथे इतिहास बोलतो. घाट, नदी, वाडा आणि हजारो गोष्टींची साक्ष देणाऱ्या भिंती. त्यामुळे हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा, कारण मेनवली घाटामागची खरी कथा तुम्हाला शेवटीच कळेल. आमच्या पीस विदिन चॅनलमध्ये आपले खूप खूप स्वागत. मेनवली घाट हा कृष्णा नदीवरचा एक प्राचीन घाट आहे. पायऱ्या उतरल्या की समोर शांतपणे वाहणारी कृष्णामाई आणि दोन्ही बाजूंना जुनी दगडी बांधणी. पावसाळ्यात इथे धुक्याची चादर पसरलेली असते. हिवाळ्यात सकाळची थंडी आणि उन्हाळ्यात संध्याकाळची गार हवा. याच कारणामुळे हा घाट फक्त धार्मिक नाही, तर छायाचित्रकारांसाठी स्वर्ग ठरतो. मेनवली हे गाव पेशवाईच्या काळात एक महत्त्वाचं ठिकाण होतं. वाई हे शिक्षण, संस्कृती आणि राजकारणाचं केंद्र होतं आणि मेनवली त्या सगळ्याच्या अगदी जवळ. नाना फडणवीस सारख्या महान मुत्सद्दीने इथे आपला वाडा उभारला. नाना फडणवीस म्हणजे पेशवाईतील बुद्धिमान रणनीतिकार. जेव्हा इंग्रज, निजाम आणि इतर सत्तांपासून मराठा साम्राज्यावर संकट होतं, तेव्हा नानांनी आपल्या मुत्सद्देगिरीने मराठ्यांची सत्ता सावरली. इतिहासात त्यांना मराठ्यांचा कणा असंही म्हटलं जातं. मेनवलीतील नाना फडणवीस वाडा हा पेशवाईकालीन स्थापत्याचा उत्तम नमुना आहे. वाड्यात प्रवेश करताच एक प्रशस्त अंगण दिसतं, जे नैसर्गिक प्रकाश आणि हवा खेळती ठेवण्यासाठी खूप विचारपूर्वक बांधलेलं आहे. जाड दगडी भिंती, मजबूत सागवानी लाकडी खांब, उंच छत आणि शांत वातावरण. वाड्यात वेगवेगळ्या उपयोगांसाठी अनेक खोल्या होत्या. दिवाणखाना, जिथे राजकीय चर्चा होत, खास बैठक कक्ष, मराठा सरदारांसोबत गुप्त सल्लामसलत करण्यासाठी, गोपनीय खोल्या, जिथे महत्त्वाचे कागदपत्र आणि योजना ठेवल्या जातात, वरच्या मजल्यावर निवासासाठी खोल्या आणि पाहुण्यांसाठी व्यवस्था. विशेष म्हणजे या खोल्यांची रचना अशी होती की आवाज बाहेर जाणार नाही आणि गोपनीयता पूर्णपणे राखली जाईल. स्थानिक लोक सांगतात, या वाड्यात गुप्त दालने आणि मार्ग होते. आपत्कालीन प्रसंगी नाना फडणवीस घाटाकडे किंवा कृष्णा नदीकडे थेट जाता येईल अशी रचना करण्यात आली होती. आजही काही बंद दरवाजे आणि अंधाऱ्या वाटा त्या रहस्यांची आठवण करून देतात. वाड्याच्या आवारात एक अतिशय सुंदर आणि शांत शिव मंदिर आहे. कृष्णा नदीकडे पाहणारा हा महादेव हा संपूर्ण परिसरावर आशीर्वाद देत असल्यासारखा वाटतो. इथे काही क्षण थांबलात तर वेळ थांबल्यासारखीच जाणीव होते. याच ऐतिहासिक वाड्यात अनेक मराठी आणि हिंदी चित्रपट मालिका चित्रित करण्यात आल्या आहेत, कारण इथलं वातावरण आजही पेशवाईचा काळ जिवंत करून टाकतं. मेनवली घाट आणि नाना फडणवीसांचा वाडा हे फक्त पर्यटन स्थळ नाही, ते आहे मराठी इतिहासाची जिवंत आठवण. जर तुम्हाला असा इतिहास आणि अशी ठिकाणं आवडत असतील तर व्हिडिओला लाईक करा, चॅनलला सबस्क्राईब करा आणि कमेंटमध्ये सांगा तुम्ही मेनवली घाटाला कधी भेट देणार.